झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्यात प्रदूषणाचं प्रमाण प्रचंड वाढलंय। अशा परिस्थितीत पुणेकरांचं जीवन सुसह्य करायचं असेल तर पुण्याचा डोंगर माथा हिरवागारच राहायला हवा असं मत केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केलंय। पुण्यात समाविष्ट करण्यात आलेल्या गावांमधील टेकड्यांवर बीडीपीचं आरक्षण कायम ठेवण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय। त्याला पवारांनी स्पष्ट शब्दात पाठिंबा दिल्याचं यामुळे मानलं जात आहे। मराठवाड्यात भीषण दुष्काळ असतानाही पुण्यात दिवसातून दोनदा पाणी मिळतंय, त्यामुळे पाणी काटकसरीनं वापरा असा सल्लाही पवारांनी दिलाय। त्याचप्रमाणे खासदार वंदनाताई चव्हाण समन शहराचा परिसर त्याचा डोंगर माथा हा हिरवाच ठेवला पाहिजे। जसे शेजारी जंगलाची परिस्थिती आहे तशी जंगल जतन कशी करता येतील त्याची काळजी आपल्या सगळ्यांना घ्यावी लागेल, तरच पुण्याचं पर्यावरण याचं संतुलन राहील। जे काही आता सुभाष जगतापांनी सांगितलं की पुणेकरांना किती पाणी देतात, हे सगळं ऐकल्याच्या नंतर मला आनंद मनापासून झाला, पण मला तुमच्याबद्दल जेलसी वाटत। गेल्या आठवड्यामध्ये भेटलं दिल्लीमध्ये म्हणून आणि त्यांनी सांगितलं आम्हाला 14 दिवसातून एकदा पाणी मिळतं, सोलापूरला 6 दिवसातून एकदा पाणी मिळतं आणि मनमाडला 16 दिवसातून एकदा पाणी मिळतं। तुम्हाला दिवसातून 2 मिळतं। झी 24 तास एक पाऊल पुढे।